पारसरेताई बडबडी मार्गात येण्याचं कारण थोडक्यात सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवत कृपा जागृत राहील म्हणून आपण भगवंताला एकटीने प्रणाम करू। बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग साधनेकरिता बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे चौधरी काकाजी यांच्याकडे 9वे आव्हान पार पडले आहे। तरी 9व्या आव्हानामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। मातोश्री आई वाराणसी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच अध्यक्ष उपाध्यक्ष आणि उपस्थित सेवक सेविका आणि बालगोपाल यांना माझा नमस्कार। मला मार्गात येण्याचे कारण विचारले आहे। माझे पतिदेव खूप दारू पित होते आणि मला एवढा त्रास होता दारूंचा की खूप भयानक असे माझं लग्न झाले। ते लग्नाच्या आधीच दारू पित होते, त्याच्यानंतर माझं लग्नाला 8 वर्ष झाले तरी ते दारू सोडतच नव्हते। मी पण त्यांना खूप अनेक देवी देवता असे म्हणजे स्वामीने वगैरे सगळं केलं, पण आराम कुठेच होत नव्हता। म्हणजे 2 महिने 3 महिने दारू सोडत होते आणि नंतर पुन्हा पित होते। आमचे दोघांचे भांडणं झाले की मी 2-2, 3-3 दिवस जेवण सुद्धा करत नव्हते, मला मारत सुद्धा होते। मला एवढा त्रास होता की मी कोणाला सांगू सुद्धा शकत नव्हते। मी माहेरी जात होती, 1-2 महिने राहत होती मुलाला घेऊन, कधी मुलाला सुद्धा घरी जेवून मी एकटी राहत होती, पण माझे पतिदेव दारू सोडत नव्हते। एक दिवस तर त्यांनी रागाच्या भरामध्ये आत्महत्या सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, पण ते दवाखान्यामधून सुखरूप आले। नंतर एक दिवस आमच्या दोघांचे भांडण झाले आणि मी तेव्हा निश्चय केला की म्हटलं मी आता राहत नाही। मी तेव्हा बचत गटाची कामं करत होती, बँक सखी म्हणून। तेव्हा माझी सेवाग्रामला मीटिंग होती, आमच्या दोघांचं भांडण झाले आणि मी मीटिंगला चालली गेली। तेव्हा मी माझ्या सासऱ्याला सांगून गेली की म्हटलं मी काय आता वापस येत नाही। तर ते म्हणे नको बाई म्हणे, तू घरी ये म्हणे, तू काही जाऊ नको म्हणे, तुझा मुलगा आहे म्हणे। तर मी त्यांचं तेवढं ऐकलं आणि चालली गेली। नंतर माझी मीटिंग झाली आणि बाबू कुटीमध्ये मी 2-3 तास तिथेच बसली एकटीच। आणि नंतर माझ्या सासऱ्याला फोन केला, म्हटलं मी काही आज येत नाही, म्हटलं मी चालले, म्हटलं कुठेतरी निघ। ते म्हणे नको बाई म्हणे, तू जाऊ नको, तुझा मुलगा आहे, तू घरी ये म्हणे वापस। नंतर मी घरी आली, बाई म्हणे आपण सगळं केलं म्हणे, देवी देवता सह म्हणे तू सगळं सहन केलं म्हणे, तू मार सुद्धा खाल्ला म्हणे, तुला मरतपर्यंत सुद्धा मारलं आम्हाला माहीत आहे म्हणे, पण आता म्हणे एक शेवटला प्रयत्न करू आपण म्हणे, मार्ग घेऊ म्हणे। तर ठीक आहे म्हटलं मी मार्ग घेते, पण ते ऐकणार नाही, म्हटलं ते नाही घेत म्हटलं मार्ग, आपण म्हणे शेलूला जाऊ म्हणे। तेव्हा मला वर्धेतलं काही माहीत नव्हतं की ते आहे म्हणून। नंतर मी शेलूला गेली माझ्या सासऱ्यासोबत, तिथे सगळी माहिती दिली आणि 15 ते 20 दिवस मी एकटीनेच एक अगरबत्ती लावून विनंती करत होती भगवंताला की यांची दारू सुटू द्या आणि हे सुद्धा मार्गात येऊ द्या।